5 फेब्रुवारी दरम्यान शरद कृषी महोत्सवाचे उद्घाटन राजेंद्रदादा पवार यांच्या हस्ते संपन्न झालं। आज प्रदर्शनाचा दुसरा दिवस असून न्यूज 18 परिवर्तनवर चॅनलने नागरिकांच्या व प्रदर्शनात सहभागी असणाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला। तर दादा, जगातली सर्वात बुटकी म्हैस असा हिचा परिचय आहे राधा म्हैसचा, तर तुम्ही तिच्याबद्दल काय बोलतात? नमस्कार, माझे नाव अनिकेत त्र्यंबक बोराटे, राहणार मनवडी, तालुका मान, जिल्हा सातारा। तर ही राधा नावाची म्हैस आपल्याच गोट्यातील मोर जातीच्या म्हैस झालेला आहे। तिचे वैशिष्ट्य सांगा झाले तर तिची उंची 3 फूट, लांबी 6 फुटापर्यंत, तिचे वजन 350 किलो, तिचे वय 2.5 वर्षाची झालेली आहे आतापर्यंत। आम्ही पहिलं कृषी पुसेगाव, चिपळूण, इंदापूर, त्यानंतर पाचव्यांदा आम्ही लोणंद मध्ये आम्हाला संधी भेटलेली आहे। त्याचबरोबर हिच्या वैशिष्ट्यामध्ये खासियत सांगा झाली तर हिची त्या उंचीची आतापर्यंत आपल्याला जगात कुठेच पाहायला भेटणार नाही। जर आता आपण गुगलवर सर्च केलं तर जगातील सर्वात बुटकी म्हैस तर आपल्या राधेचा उल्लेख तुम्हाला पाहण्यात येईल। त्याचबरोबर आम्ही तिच्या उंचीबद्दल रेकॉर्डसाठी आम्ही आता इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये ऍप्लिकेशन करून आता डॉक्युमेंट जे रेकॉर्ड लागतात ते सबमिट केलेलं आहे। त्याचबरोबर ते आम्हाला सक्सेस भेटलं, त्यानंतर आम्ही लगेच गिनीज बुक साठी पण ते ट्राय करणार 100%। मग आता कोणत्या तर आम्ही 1 महिना झाला आता मार्केटमध्ये आलोय, म्हणजे रेकॉर्डच्या आमची त्यांची एक प्रोसिजर असते। ह्याच्या आधी कुठे नोंद नाही? आणि त्या नोंदीमध्ये म्हशीमध्ये तर कुठेच आपल्याला पाहायला भेटत नाही की आतापर्यंत ते आम्ही सर्वसाठी माझी पण बेशाहीर झाले असल्यामुळे। दादा, मला तुम्हाला विचारू वाटतं की ह्याच्या आधी तुम्ही म्हणलात की ह्याच्या आधीच्या सुद्धा प्रदर्शनामध्ये तुम्ही गेला होता, तर त्याच्यात आणि लोणंदच्या प्रदर्शनात तुम्हाला किती फरक जाणवतोय, किंवा इथं तुम्हाला किती जणांची मदत झाली की इथं तुम्ही हे उभा करण्यासाठी? आता प्रदर्शन सांगा झालं तर इथं भरपूर म्हणजे सगळ्या सुविधा देतात आम्हाला, फॅनची पण सुविधा उपलब्ध करून दिली आहे। आतापर्यंत आम्ही कुठल्याच प्रदर्शनात आम्हाला एवढं म्हणजे सरांची सहकार्य लाभले पहिल्यापासून। आयोजक म्हणताय का? आयोजन व्यवस्थित डॉक्टर नितीन सर। डॉक्टर नितीन सर अच्छा, व्यवस्थित असल्यामुळे काय प्रॉब्लेम आतापर्यंत आम्हाला काय प्रॉब्लेम आला नाही, त्यामुळे सपोर्ट देत असतो। बरोबर, चालेल, धन्यवाद।